विरार पश्चिमेतील बोळिंज परिसरात गुरुवारी 19 फेब्रुवारीला दुपारी 3:30च्या सुमारास 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत मुलाचे नाव अर्णव विनायक पाटील असून तो आपल्या कुटुंबासोबत बोळिंज खारोडी येथे राहत होता। शिवजयंती निमित्ताने सुट्टी असल्याने अर्णव आपल्या मित्रांसोबत जवळच्या राम मंदिर तळावाजवळ खेळायला गेला होता। त्या दरम्यान तळावाजवळील तराफ्यावर बसून खेळत असताना तलावात उतरल्यावर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि अर्णवचा शोध सुरू केला। 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा शोध लागला। अर्णव याला तत्पूर्वी विरार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली। या प्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितले। शिवजयंतीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने विरार परिसरात शोककळा पसरली आहे। घटना इतकी अचानक आणि दुःखद असल्यामुळे अर्णवच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या अपघातांपासून वाचण्यासाठी पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। विशिष्ट तलाव, नदी किंवा जलाशयांजवळ खेळताना मुलांनीही आपले स्वतःचे रक्षण करण्यासाठी पाण्यात येण्यापूर्वी पाण्याचा सखोल अंदाज घेणे, एकटे पाण्यात न जाणे आणि मित्रांबरोबर सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे। स्थानिक रहिवाशांनी या घटनेनंतर पालकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे। महापालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील परिसरात अतिरिक्त सुरक्षा व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे। या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे ठरले आहे। तसेच मुलांनीही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे। हे उद्यान आहे त्याचा ठेका आमच्या उमादेवी महिला बचत गटाला दिलेला आहे। ते उद्यान 12 ते 3:30 पर्यंत बंद असतो। 4 वाजता आपण साफसफाई करून ओपन करतो। 12 ते 3च्या मध्ये ती मुलं गेटच्या म्हणजे गेट बंद असताना गेटच्या वरून उड्या मारून आलेले। सतत वारंवार त्यांना आमची सूचना असते। आम्ही मध्ये ब्रेक मध्ये येऊन सांगत पण असतो की गेट चालू झाल्यानंतर तुम्ही या, पण मुलं सतत बोलतात ना, मुलं हट्टी असतात, ऐकत नव्हते। 12 ते 13 वर्षाचा मुलगा होता तो त्याला पोहता येत नव्हतं, पण एक ट्यूब होती ब्लॅक कलरची ट्यूब त्यांनी टाकलीये। तराप्यावर गेला तो, चालताना जाताना तराप्यावरून गेला। विसर्जनाचा तरापा असतो तो। तराप्यावर गेल्यानंतर त्याला असं वाटलं मला पोहता येईल म्हणून ट्यूबवर उडी मारली, पण त्याचा बॅलन्स गेल्यामुळे तो खाली दलदलीत होती। खाली दलदल असल्यामुळे अटकला गेला तो। पण शोधाचा भरपूर प्रयत्न केला। 1-2-2.5 तासानंतर आपले फायर ब्रिगेड वाले सगळ्यांनी सहकार्य करून, खूप सारे कार्यकर्ते होते इकडचे, सगळ्यांच्या पोलिसांच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचा शोध लागला आणि दुःखद अशी घटना का त्याने जीव गमावला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।